दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। कालिदास कला मंदिर येथे झालेल्या युवा ध्येय समूहातर्फे आयोजित पुरस्कार सोहळ्यामध्ये तज्ञ समितीच शिक्षण क्षेत्राशी निगडित असल्यामुळे पुरस्कार देताना योग्य व्यक्ती योग्य पुरस्कार हे तत्व प्रामुख्याने जोपासण्यात आले। याचवेळी सामाजिक क्षेत्र व प्रेरणा यांचा विचार करून नाशिक तसेच महाराष्ट्रात सामाजिक क्षेत्रात एक धडाडीचे कार्य उभे करत असलेल्या जनसेवक अमोल भागवत यांचा नाशिक भूषण या पुरस्कारासाठी विचार करण्यात आला व त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले गेले। बालपणी वडिलांच्या खांद्यावर बसून येथे नाटकाचे प्रयोग पाहायला येत होतो। आज येथे नाशिक भूषण पुरस्कार स्वीकारताना अत्यानंद होत असल्याच्या भावना अमोल भागवत यांनी व्यक्त केल्या। तसेच नाशिक आयकॉन म्हणून ज्येष्ठ समाजसेविका व तत्पर मार्गदर्शिका चेतना सेवक शर्मा यांना नाशिक आयडॉल पुरस्कार देण्यात आला। त्याचबरोबर युवा प्रतिभावान दुर्गा सांगळे यांना आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये यश प्राप्त केल्याबद्दल नाशिक युवा भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। आपल्याकडे सगळ्या गोष्टी खूप वर्षापूर्वीच्याच असतात, कारण वर्तमानात पाय धरून तर धरण्याची ताकद हिंमत आपल्याकडे नाही आहे। गोष्ट सांग खूप वर्षापूर्वीची, आणि ती गोष्ट पण कशी असते, तिसरीतल्या पोराला विचारा, ए ताई माझं ऐकायचंय, त्याचं काय ऐकते, मला बोलवले ना भाषण करायला। लहान पोरं गोष्ट काय सांगतात, हाताची घडी करून एक राजा होता, त्याला 4 राण्या होत्या। आपल्याकडे एका राणीचा राजा असत, एक लग्नाची, एक तिच्याबरोबर करोली म्हणून आलेली, ती तिथेच राहिली, एक गिफ्ट मिळाली आणि एक हायजॅक केलेली होती। झाली माझी गोष्ट, खूप वर्षापूर्वीची गोष्ट। म्हणून आपल्याकडे कधी साहित्य क्रांती नाही होत आहे, आणि ते पिल्यानंतर कोणताही माणूस गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। बाबासाहेबांचं हे वाक्य जेव्हा जेव्हा माझ्यासारखा एक चिकित्सक मुलगा वाचतो तेव्हा मला प्रश्न पडतो, मित्र हो, शिक्षण हे खरंच वाघिणीचं दूध आहे, आणि ते पिल्यानंतर जर माणसं गुरगुरतात तर आज देशाला स्वातंत्र्य मिळून जवळपास 75 वर्षांचा काळ लोटलेला आहे। आणि जर शिक्षण हे खरंच वाघिणीचं दूध आहे, ते पिल्यानंतर माणसं गुरगुरतात, तर या 75, 76, 77 वर्षाच्या कालावधीमध्ये माझ्या देशामध्ये हजारो लाखो शाळा उदयाला आल्या। हजारो लाखो शाळांमधून करोडो मुलं मुली शिकली, सवरली, मोठी झाली। जर शिक्षण खरंच वाघिणीचं दूध आहे, ते पिल्यानंतर माणसं गुरगुरतात, तर आज सुशिक्षित शेतकऱ्यांनी आत्महत्या का कराव्यात हा प्रश्न आहे। शिक्षण हे खरंच वाघिणीचं दूध आहे, ते पिल्यानंतर माणसं गुरगुरतात, तर आज सुशिक्षित विद्यार्थ्यांनी आत्महत्या का कराव्यात हा प्रश्न आहे। कारण दुर्दैवाने सांगावंसं वाटतं की विद्यार्थी आत्महत्यांच्या बाबतीत महाराष्ट्र आणि आपला देश फार अग्रेसर आहे। त्यानंतर दिनेश आदले यांनी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांमध्ये होणाऱ्या घडामोडी व त्या घडामोडींवर योग्य पद्धतीने कुठल्या दिशेने कार्यरत होऊन यश प्राप्त करावे याबद्दल भाष्य केले। त्यानंतर आयडॉल व महाराष्ट्र राज्यावर विविध क्षेत्रात भरीव कामगिरी केलेल्या पुणे, सातारा, सांगली, बीड, नागपूर, कोल्हापूर, रत्नागिरी येथील सन्मानार्थींना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। युवा ध्येय समूहातर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ लेखक व संपादक उत्तमराव कांबळे अध्यक्षस्थानी होते। व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालक दिनकर टेमकर, सिने अभिनेते ऋषी जोरावर, लेखक व तज्ञ दिनेश आदले, शिक्षण अधिकारी अरुण धामणे, शिक्षण अधिकारी परसराम पावसे, शिक्षण तज्ञ सुनील बेनके, शिक्षण तज्ञ संदीपराव वागचौरे, उद्योजक अण्णासाहेब सदगीर यांच्यासह युवा ध्येय समूहाचे प्रमुख माननीय लहानू सरगीर हे उपस्थित होते। भास्कर साळवे, दक्ष न्यूज, भगूर, नाशिक।